नमस्कार मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे निफ्टी लेवल बाबामध्ये. 11 तारीखचा आपण मार्केट बघणार आहोत. कुठल्या साईडला जाणार आहे, निफ्टीचे काय लेवल होणार आहेत ते आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मला काही कमेंट येतात की हिंदीमध्ये पण लेवल सांगा, म्हणून मी त्यासाठी इथे लिहून ठेवलं आहे हिंदीमध्ये. ते तुम्ही हिंदीवाले आहेत ते बघून घेऊ शकता. बाकी हे चॅनल मराठीसाठी आहे, तर मी बाकी सगळे लेवल तुम्हाला मराठीमध्ये सांगणार आहे. तर आपण बात करणार आहोत की निफ्टी 11 तारीखला कसा म्हणजे कुठल्या साईडला जाऊ शकतो, कुठून वर उठेल, काय होऊ शकते हालचाल आज आपण बघणार आहोत. आतापर्यंत जो आपल्याला डेटा भेटला आहे ना, त्यानुसार मी आणि माझा व्ह्यू ठेवून मी काही निफ्टीचे लेवल काढले. तर मला वाटते ह्या लेवलला निफ्टी राहू शकतो. तर आपण बघूया, जर निफ्टी डाऊन साईडला जर खुलला ना, तो 24,333 आणि 24,211 यामध्ये खेळेल. कारण बायर आहेत ना, ते वरती बसले आहेत. निफ्टीला वरती जाण्याला जास्त चान्स नाही. आणि वरती आता तर डेटा आपण बघितला तसं तसं दिसतंय की निफ्टी वरती खाली नाही काय करणार, की आज निफ्टी डाऊन साईडला राहील, नाही तर साईडवेज. तर मला तसं वाटतं की उद्याचा सेक्शन जरा खूप भयंकर होणार आहे. कारण सगळ्यांना रडवण्यासाठी निफ्टी डाऊन साईडला जाईल, नाहीतर साईडवेज राहील. आणि जर 24,333 वरून जर निफ्टी उठली वरती ना, तर जास्तीत जास्त 24,438 आणि 24,421 ह्या दोन दोन सेक्शनच्या मध्ये ना ट्रेडिंग खेळत राहील. म्हणजे 12 नंतर तुम्ही जर बघाल ना, तर निफ्टी या लेवलमध्ये तुम्हाला दिसेल. आणि साईडवेज होऊन ना पुरा दिवस खाणार आहे. त्यामुळे निफ्टीमध्ये आज आज म्हणजे उद्या ट्रेडिंग करताना तुम्ही जरा लक्ष देऊन करा की आपल्याला कुठल्या साईडला जायचं आहे करून. आणि कोणी BTST होल्ड केला असेल त्याने सुद्धा नीट लक्ष देऊन बघा की आपलं काय आहे. कारण पैसा तर फुकट येत नाही. त्यामुळे आपण कुठून न कुठून मेहनत करून पैसे घेऊन येतो आणि डायरेक्ट असे कुत्र्यासारखे हर कोणा माणसावर भोकून चालत नाही. आपल्याला वाघ बनायला लागतं. एक वाट बघून शांत बसून जोपर्यंत आपली सिस्टम होत नाही तोपर्यंत कुठल्याच ट्रेडमध्ये एंट्री घ्यायची नाही. मी 1000 वेळा सांगून झालो लोकांना की नका एंट्री घेऊ, नका एंट्री घेऊ. नंतर मॅसेज करत बसतात तुम्ही. तर मी तुम्हाला आता लेवल देतो. ह्या लेवल काही पूर्णपणे काम करत नाही, काही लेवल करतात. तो मार्केटमध्ये काही नवीन डेटा बनतो सकाळचा दुपारचा. पण मी ज्यावेळी व्हिडिओ बनवतो ना, त्यावेळीचा डाटा घेऊन बनवतो व्हिडिओ. तर आता मला सांगा, आता डाटा तर दिसतो की मला डाऊन साईडला होईल, नाही तर मीडियममध्ये रेंजमध्ये खेळत बसेल निफ्टी. आणि सकाळी जर कोणी नवीन बायर सेलर कोणी घुसला ना, तर निफ्टीचा डाटा पूर्णपणे चेंज होतो. आणि कुठली मध्यंतरात्रीमध्ये कुठली न्यूज बी झाली तर. मग आपण बघू, जर निफ्टी डाऊन साईडला जर गेली तर मी सांगितलंच आहे की 24,033 आणि 24,411 मध्ये खेळेल. आपण बघा मग तुम्हाला कुठे प्लॅन करता येतो का. आणि जर मध्ये राहिली ना निफ्टी साईडवेज खेळत राहिली ना, तर आपण ट्रेडिंग सेक्शन बंद करा आणि फॅमिलीसोबत टाईम घालवा. उगाच सिस्टम खोलून पैसे वाया घालवण्यापेक्षा, ट्रेड घेण्यापेक्षा, वरती जाईल खाली जाईल करण्यापेक्षा सिस्टम क्लोज केलेलाच बरं आहे. मग मी सांगतो, तर 24,438चा लेवल जर वरती निघाली ना, तर जास्तीत जास्त 24,588 वर जाईल. म्हणजे आपल्याला 100 150 मी बोलत नाही का, आपण सगळे लो इन्व्हेस्टर असतात म्हणजे सर्वात खालचे ATM कॉल घेत बसतात. तर मी त्यांच्यासाठी सांगतो की तुम्हाला हे चांगलं भेटू शकतं. म्हणजे 20 ते 30 पॉईंट भेटले तरी भरपूर होतात. मग 24,438ची लेवल जर तोडली ना पूर्णपणे चांगला ब्रेकआउट देऊन, तर तुम्ही एंट्री बनवू शकता. पण मी सांगतो एंट्रीमध्ये टॉप लॉस आणि टार्गेट आपला ठेवलाच पाहिजे. आणि तो सरळ बघून एंट्री घ्या तुम्ही. मी आणि आताचे लेवल आहे ते स्क्रीनशॉट मारा, नाही तर ट्रेडिंग व्ह्यूमध्ये जाऊन आता तुम्ही लाईन मारून घ्या. मी एकदा सांगतो तुम्हाला, निफ्टी जर ह्या रेंजमध्ये खेळली 24,438 आणि 24,421, तर हा होईल साईडवेज झोन. त्यामुळे झोनमध्ये आपल्याला ट्रेडिंग करायचं नाही आहे. आणि जर निफ्टी डाऊन साईडला आली तर 24,033 आणि 24,021 ह्यामध्ये निफ्टी खेळेल. आणि ह्यामध्ये तुम्हाला जर ट्रेडिंग करायची असेल तर जास्तीत जास्त 10 पॉईंटवाले. म्हणजे खालचे जर तुम्ही प्रीमियम घेऊन ट्रेडिंग करत असाल ना, तर ह्या ट्रेडिंग झोनमध्ये तुम्हाला काहीच उपयोग होणार नाही. त्यासाठी चांगला मोमेंटम हवा. आणि जर 24,438चा जर मुवमेंट खोलला ना तिने, तर ती वरती जाण्याची खूप शक्यता आहे. त्यामुळे चांगला बुलिक साईड आपल्याला भेटेल आणि तिथं आपण ट्रेड घेऊ शकतो. तुम्ही एकदा स्क्रीनशॉट घ्या. बाकी तर काही सांगण्यासारखं नाही की नवीन बायर बियर घुसले, कोणाचे टॉप लॉस कुठे असतील काही सांगता येत नाही. कारण एक दिवस गॅप झाला, त्यामुळे पूर्णपणे डाटा आपल्याला दिसून येत नाही. तर त्यामुळे आपण त्यानुसार ट्रेडिंगमध्ये आपण करू. आणि मी एक सकाळी व्हिडिओ टाकेन की डाटा विटा काही चेंज झाला असेल तर, आणि नवीन लेवल कुठली निघली तर मी सकाळी शॉर्ट व्हिडिओ टाकून तुम्हाला समजवेन. त्यामुळे सबस्क्राईब करून ठेवू शकता तुम्ही. नाहीतर बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवली, लाईक दिली ना तरी बस होईल, तुम्हाला नोटिफिकेशन येईल. तर उद्यासाठी सगळ्यांना ऑल द बेस्ट. मला जर सेक्शन गेला तर नक्की कमेंटमध्ये सांगा.
आणि जाता जाता हे पण सांगेल, कोणाचं BTST होल्ड असेल तर मी त्यांना रिप्लाय देऊन सांगेल की काय कोणता टॉप लॉस ठेवा, टार्गेट काय ठेवा आणि सकाळी व्ह्यूमध्ये का बाहेर पडा. आणि मी सकाळी एक 8-9च्या दरम्यान एक शॉर्ट व्हिडिओ टाकीन की मार्केटमध्ये काही नवीन लेवल आले काय, किंवा काय मार्केटमध्ये न्यूज किंवा डेटा आला काय नवीन, तर शॉर्ट व्हिडिओने तुम्हाला कळवेन. त्यासाठी तुम्ही व्हिडिओला लाईक करून ठेवा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येईल. मग तुम्ही लेवलची व्हिडिओ आपण इथंच संपूया. आणि निफ्टीच्या लेवलवर मी जसं सांगितलं तसे वाघ बघून त्या निफ्टीच्या लेवलवर उभे राहा. इथं जोपर्यंत माझे सिस्टमला लेवल टच होत नाही तोपर्यंत मी एंट्री घेणार नाही, हा निश्चय करून ठेवा मनाला, तर तुम्ही मार्केटमध्ये सक्सेस होणार आहोत. नाहीतर काही तुमच्याने होणार नाही. तुम्ही कुठून ना कुठून पैसे जमा करून घेऊन या आणि निफ्टीमध्ये घालवा. मला माहिती पैसे आपल्या मागे झाड नाही लावलेलं पैशाच्या अंगणात की तिथून जाऊन कुठून निफ्टीमध्ये तुम्ही पैसे टाकतात. निफ्टीमध्ये पैसे मला माहिती आहे, हर जागा तुम्ही इकडून तिकडून काम करून स्वतःची मारून पैसे घेऊन येतात आणि निफ्टीमध्ये वाया घालवतात. मी 1000 वेळा सांगितले लोकांना, जोपर्यंत तुमची लेवल येत नाही तोपर्यंत एंट्री घ्यायची नाही. मग हे स्क्रीनशॉट मारा तुम्ही आणि आपले ट्रेडिंग व्ह्यूमध्ये लाईन मारून ठेवा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की मार्केट संपल्यावर कसा झाला तुमचा ट्रेडिंग सेक्शन. तर मी आशा करतो की सगळ्यांचा ट्रेडिंग सेक्शन खूप चांगला जाईल आणि खूप चांगला प्रॉफिट होऊन तुम्ही सक्सेस व्हाल. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. चला.